प्रेग्नन्सीच्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये मी असा विचार केला होता की कधी माझी डिलिव्हरी होईल, कधी मी मोकळी होऊन जाईल म्हणून. पण तुम्हाला सांगते डिलिव्हरी झाल्यानंतर तर वेगळंच काहीतरी रुटीन सुरू झालेले. रात्रभर जागरण करावं लागतंय, दिवस कळत नाहीये, रात्र कळत नाहीये आणि सध्याला आयुष्यात फक्त 2च टाईम चालू आहेत. एक तर फीडिंग टाईम चालू आहे आणि दुसरं म्हणजे हिलिंग टाईम चालू आहे. तुम्ही मला बरेच जण म्हणतात की ताई तू रेस्ट करताना दिसत नाहीये, रेस्ट कर. करत असते मी रेस्ट, पण ज्यांची सेकंड डिलिव्हरी आहे ना त्यांनाच कळत असेल की कशाची रेस्ट भेटती म्हणून. माऊला पण माऊचा टाईम द्यावा लागतोय, गोलूला पण टाईम द्यावा लागतो. माऊला जर टाईम नाही दिला तर तिला पण राग येतो. आता 2-2 मुलांची मम्मा आहे, त्याच्यामुळे काय डबल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि करत असते तरी सुद्धा मी आराम. आणि तुम्ही माझ्याबद्दल एवढी काळजी दाखवताना खरंच मनापासून थँक्यू सो मच. आणि बऱ्याच जणांनी मला हे पण विचारले की फिडिंग पिलोचे रिव्ह्यू दे म्हणून. तर फिडिंग पिलो आहे ना एकदम बेस्ट आहे. मी फर्स्ट प्रेग्नन्सीला यूज केलेली नव्हती, पण आता तुम्हाला सांगते जास्त वाकाव पण लागत नाही आणि परिणामी बॅक पेन सुद्धा होत नाही. याची जर लिंक हवी असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक म्हणून टाईप करा. आणि माझं पोट अजून दिसतंय तर मी त्यासाठी काय करते तर फक्त आहे ना जी काही ओढणी वगैरे असते ना, सुती ओढणी, तीच पोटाला बांधते. बेल्ट वगैरे काही यूज करत नाहीये. आणि आज आहे ना कंप्लीट 12 दिवस झालेले होते, त्याच्यामुळे छोटीशी पूजा पण केलेली होती. आणि संध्याकाळी झोपताना ही शतावरी कल्प घेत असते मी, जे की मिल्क सप्लायसाठी एकदम बेस्ट आहे. तुम्ही सुद्धा आहे ना नक्की यूज करा, याच्यामुळे बॅक पेन सुद्धा खूप कमी होऊन जातं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.